तर सगळ्यांना नमस्कार. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल पेपर फर्स्ट 2023 याच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न नंबर 5 जो आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 1E हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर फर्स्ट 2023 हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर प्रश्न मी या ठिकाणी वाचतो आहे. प्रश्न असा आहे, सिटिझन्स चार्टर्स फोकस इज ऑन एम्पॉवरिंग सिटिझन्स कन्सर्निंग पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी ॲनालाइज. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, काही घुमावलेलं नाही आहे या ठिकाणी, काही घुमवून फिरून विचारलेलं नाही आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. याच्या आधीचे जे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी जे आहेत ते कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे होते. हा प्रश्न जो आहे हा बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि 150 वर्ड्समध्ये जे आहे ते थोडक्यातच आपल्याला लिहिता येईल. कधी पण लक्षात घ्या, 150 वर्ड्समध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर का आपल्याला लिहायचं असेल तर ते एकदम कॉन्साईज असायला पाहिजे. कॉन्साईज म्हणजे टू द पॉईंट असायला पाहिजे. मागे पण मी सांगितलेलं आहे की 150 वर्ड्सच्या व्हिडिओमध्ये 150 वर्ड्सच्या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्देसूद जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे डायरेक्ट तेच आपल्याला लिहायचं आहे. इतर काही जो मटेरियल आहे की इतर काही कॉन्टेंट जो आहे तो या ठिकाणी लिहिण्याला स्कोप राहत नाही किंवा वेळ त्या ठिकाणी राहत नाही. बरेच वेळा असं होते की विद्यार्थी इंट्रोडक्शन मोठं करून घेतात आणि कॉन्टेंट छोटं असते किंवा इंट्रोडक्शन पण खूप मोठं होऊन जाते, कॉन्टेंट पण खूप मोठं होऊन जाते. त्याच्यामुळे वर्ड लिमिट जी आहे ती कुठे ना कुठे डिस्टर्ब होत असते आणि UPSCमध्ये अत्यंत गरजेचं आहे की दिलेल्या वर्ड लिमिटशीच तुम्ही अबाईड राहा. दिलेल्या वर्ड लिमिटचं मध्येच तुम्ही उत्तर जे आहे ते लिहायची आहे. आता हा जो प्रश्न आहे सिटिझन्स चार्टर वगैरे याच्यामध्ये सिटिझन्स चार्टरची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे की सिटिझन्स चार्टर नेमकं काय आहे, त्याची मुळात हिस्ट्री काय आहे, त्याचे कार्य काय आहेत, ते इंडियामध्ये कधी लॉन्च झालेलं आहे, कधी लागू झालेलं आहे वगैरे वगैरे थोडक्यात तुम्हाला जे आहे ते लिहायचं आहे. बेसिकली सिटिझन्स चार्टर काय आहे तर कुठल्याही विभागाची मार्गदर्शक सूचना, त्याला आपण म्हणतो सिटिझन्स चार्टर. कुठल्याही विभागामध्ये आपण जेव्हा जातो तर तिथे एक बोर्ड लावलेलं असते, एक सूचना फलक एक लावलेलं असते, बोर्ड लावलेलं असते इन्स्ट्रक्शन्सचं की हे जे विभाग आहे या विभागामध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, सिटिझन्सला नागरिकांना कोणत्या कोणत्या सुविधा या ऑफिसमधून किंवा या विभागातून मिळणार आहेत याच्याबद्दलची माहिती, त्या सुविधा कशाप्रकारे घ्यायच्या आहेत, कशाप्रकारे मिळवून घ्यायच्या आहेत, विभागाची कार्यपद्धती कशी आहे. त्याचबरोबर जर का पर्टिक्युलर विभागाने सुविधा दिल्या नाहीत तर काय करायला पाहिजे, या सगळ्या मार्गदर्शक सूचना त्या बोर्डवरती असतात. त्यालाच काय म्हणतात, सिटिझन्स चार्टर. ठीक आहे. तर सिटिझन्स चार्टरमध्ये आपल्याला काय मिळतात, मार्गदर्शक सूचना मिळतात. तर बघा, पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे काय आहे, एखादा विभाग स्वतःच्या सेवा, स्वतःच्या सर्व्हिसेस जे पब्लिकला देतं त्यालाच काय म्हणतात, पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी. तर या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की पब्लिक चार्टरमुळे सिटिझन्स लोकांना पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरीबद्दल अवेअरनेस मिळते आहे किंवा माहिती मिळते आहे किंवा पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी काय आहे, कशा प्रकारे आहे त्याची माहिती आपल्याला सिटिझन्स चार्टरमधून मिळत आहे, असं बेसिकली याचं थीम आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये पब्लिक चार्टरचा जे मेन उद्दिष्ट आहे ते सिटिझन्सना पर्टिक्युलर विभागाकडून काय काय प्रकारे सुविधा मिळतात याची माहिती देणं हे सिटिझन्स चार्टरचं कार्य आहे. याच्यावरती आपल्याला थोडक्यात डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. याला काय करायचं आहे, ॲनालाइज करायचं आहे. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, सिटिझन्स चार्टर मुळात काय असते, सूचना फलक आहे जे ते अलग अलग विभागांमध्ये लावलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पर्टिक्युलर विभाग कशा प्रकारे सिटिझन्सची मदत करणार आहे किंवा त्याचे उद्दिष्ट काय काय आहेत. तर बेसिकली हेच या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला. याच्या ॲडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आपल्याला लिहायचं आहे की जनरली असं एक आहे की विभाग जे आहेत ते पूर्णपणे स्वतःची सर्व्हिस डिलिव्हरी जी आहे ते व्यवस्थितपणे नाही करत, असं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. तर त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी असं देऊ शकतो की जर का सिटिझन्स चार्टरच्या सोबत कायदे जर का गव्हर्नमेंटने असे केलेले असले, स्ट्रिक्ट कायदे जर का असले, तर पर्टिक्युलर विभाग जो आहे तो दबावामध्ये काम करेल आणि उत्तमरित्या जे आहे ते सर्व्हिसची डिलिव्हरी होईल, असं एक मेन मुद्दा, असा एक ॲडिशनल मुद्दा या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, जेणेकरून आपलं उत्तर जे आहे ते इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं होईल. इतर लोक या ठिकाणी फक्त सिटिझन्स चार्टर लिहेल वगैरे वगैरे, त्याची हिस्ट्री काय, कसं काय लिहेल,
पण जर का हा मुद्दा आपण यामध्ये लिहिला तर निश्चितपणे इतर लोकांच्या तुलनेमध्ये आपलं उत्तर जे आहे ते निश्चितपणे काय होणार आहे, चांगलं होणार आहे. तर असे उदाहरणं पण आपण या ठिकाणी देऊ शकतो की विभाग कसं काम करते, काय काम करते, सिटिझन्सना कशाप्रकारे त्याच्या लाभ जे आहेत पर्टिक्युलर विभागाचे ते कशा पद्धतीने घेता येतात. त्यानंतर विभाग जर का सहकार्य करत नसेल तर आपल्याला काय काय करायला पाहिजे, करता येईल त्याचं एक आहे. RTI या ठिकाणी लिहू शकतो आपण. RTIबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन लिहू शकतो. त्यानंतर कायदे जे आहेत ते स्ट्रिक्ट पाहिजेत गव्हर्नमेंटने केलेले, तेव्हा कुठं जे आहे पारदर्शकता येईल, है ना, पारदर्शकता त्या ठिकाणी येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन काय तर विभागांवरती कधीकधी राजनैतिक दबाव पण असतो, तर तो कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी सरकारने पावलं उचलले पाहिजे. बरेच वेळा काही दबाव गट असतात, काही पॉलिटिकल प्रेशर असते, त्याच्यामुळे विभाग जे आहे ते एफिशियंटली काम नाही करू शकत. तर त्याच्यावरसुद्धा गव्हर्नमेंटने काहीतरी मार्ग तयार करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहिता येईल. जर का आपण लिहिल्या तर आपलं उत्तर जे आहे ते निश्चितपणे इम्प्रेसिव्ह होणारच आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा संपूर्ण UPSC MPSCच्या प्रिपरेशनमध्ये लक्षात घ्यायचं आहे की बुक्स प्रत्येकाकडे आहेत, कुठले बुक्स वाचायचे ते प्रत्येकाला माहिती आहे. पण मेरिटमध्ये जर का यायचं असेल तर इतरांपेक्षा उत्तरामध्ये काहीतरी वेगळं लिहावं लागेल. काहीतरी करंट अफेअर्समधलं उदाहरण त्या ठिकाणी लिहावं लागेल, काहीतरी केस स्टडी आपल्याला लिहावं लागेल, काहीतरी ॲनालिसिस आपल्याला लिहावं लागेल. फॉरेन कंट्रीजमध्ये काही त्याच्याबद्दल काही सुधारणा आहेत का ते लिहावं लागेल. सुप्रीम कोर्टने अलग अलग हायकोर्ट्सने काही याच्याबद्दल ऑब्झर्वेशन काय दिलेले आहे ते या ठिकाणी लिहावं लागेल. तर मग अशा प्रकारे आपण एखाद्या उत्तरामध्ये डेफिनेशन लिहिली, त्याचं ॲनालिसिस लिहिलं, थोडीशी पार्श्वभूमी हिस्ट्री काय आहे ते लिहिली, आपण थोडंसं आपल्याकडून एक ओपिनियन दिलं आपलं, त्यानंतर काही एक्झाम्पल्स दिले, इतर कंट्रीजसोबत कॉम्पॅरिझन केलं, ठीक आहे, किंवा हिंदूमध्ये एक्सपर्ट लोकांनी दिलेले काही ॲडवायजेस असले ते जर का आपण या ठिकाणी लिहिलं तर निश्चितपणे जे आहे 150 वर्ड्समध्ये आरामात ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यात येईल. आणि इतर लोकांच्या कॉम्पॅरिझनमध्ये आपलं उत्तर जे आहे ते एकदम छान इम्प्रेसिव्ह जे अशा प्रकारचं होऊन जाईल. तर अशा प्रकारे 150 वर्ड्समध्ये मला असं वाटतं या प्रश्नाचं डिस्कशन एवढ्याच पुरतं आपल्याला लिहिता येईल. जर का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर डिक्टेशन स्वरूपामध्ये हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आम्ही प्रयत्न करूया अशी एक सिरीज आणण्याची की ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डिक्टेशन स्वरूपामध्ये आम्ही प्रोव्हाइड करू. म्हणजे मी डिक्टेट करत आहोत आणि तुम्ही नोट डाऊन करत आहात, ठीक आहे. पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की नोट्स ज्या आहेत किंवा डिक्टेशन जे आहे ते इंग्लिश लँग्वेजमध्येच अवेलेबल असणार आहे. भलेही त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते तुम्हाला मराठीमध्ये मिळून जाईल. आणि या चॅनलची मुळात संकल्पनाच ही आहे, हे चॅनल मुळात मी तयारच याच्यासाठी केलेलं आहे की असे लोक ज्यांचं मीडियम तर इंग्लिश आहे परंतु ज्यांना विचार किंवा ॲनालिसिस जे आहे ते मराठीमध्ये पाहिजे आहे. मराठीमध्ये ॲनालिसिस करणं सोपं जाईल. मराठीमध्ये ॲनालिसिस केलेलं असलं तर निश्चितपणे इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा ते ट्रान्सलेट करून सहज लिहिता येईल. तर अशा सगळ्या लोकांना टार्गेट करून हे चॅनल जे आहे तयार केलेलं आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स असतील, काही तुमच्या डिमांड्स असतील तर त्या आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर आजच्या पुरतं एवढंच.